हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला स्टार्ट करते। तर गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे। हा सण मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो। दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते। गुढीपाडव्याच्या दिवशी सगळेच लोक लवकर उठतात, लवकर आंघोळ करून नवीन कपडे वगैरे घालतात। अंगणात आपण सुंदर रांगोळी काढतो। त्याच्यानंतर घरासमोर आपण गुढी उभारतो। गुढी म्हणजेच एका लाकडी काठीला आपण स्वच्छ धुवून घ्यायची, तेलाने पाण्याने तिला अंघोळ घालायची आणि त्याच्यानंतरच मग आपण त्या काठीची पूजा करायची असते। तर काठीची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। काठीला नवीन वस्त्र लागतं, साखरेची माळ लागते, फुलांचा हार लागतो, कडुलिंबाची डहाळी लागते। हे सगळं त्यावर बांधून तांब्या किंवा कलश ठेवला जातो आणि आकाशाच्या दिशेने आपण गुढी उभारतो। त्यानंतर आपण गुढीची पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवला जातो। आपल्या घरामध्ये जे काही गोडाधोडाचं नैवेद्य बनवलं जातं ते आज आपण या गुढीला नैवेद्य अर्पण करत असतो। या गुढीला विजयाचे आणि आपल्या सुरुवातीचे चांगले प्रतीक मानलं जातं। या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ सुद्धा खाल्ला जातो। यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं असं सुद्धा पूर्वजांपासून म्हणत आलेलं आहे आणि ते आपण करत आलेलो आहोत। या गुढीपाडव्याच्या दिवशी खूप सारी लोक एकमेकांना शुभेच्छा सुद्धा देत असतात आणि नववर्षाचे स्वागत सुद्धा आनंदाने करतात। आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आज गुढीपाडवा या दिवसापासूनच सुरुवात होत असते आणि शुभ कार्याला सुद्धा या दिवसापासूनच सुरुवात होत असते। जसं की आपण एखादी नवीन वास्तू घेतलेली असो किंवा नवीन गाडी घेतलेली असो किंवा काही नवीन गोष्टी करतो, सोनं करतो, भरपूर साऱ्या गोष्टी असतात की या दिवशी खरेदी केल्या जातात, कारण आज खूप शुभ दिवस आहे त्याच्यामुळे। तर या गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जातात। तर हा सण आपल्याला एक आहे ना नवीन उत्साह आणि सकारात्मकता सुद्धा देत असतो, कारण या दिवशी ना खरंच खूप खूप पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये येत असतात, कारण घरामध्ये आपण सगळं स्वच्छ केलेलं असतं। कारण सकाळी उठूनच आपण सगळ्या गोष्टी करत असतो, जसं की घरामधली स्वच्छता झालं, देवपूजा झालं, त्याच्यानंतर गुढी उभारायचं, म्हणजे खूप सारी कामं असतात घरामध्ये आणि या दिवशी केली जातात। खूप भारी वाटतं। तसंच मी आज गुढीची पूजा आता करायला घेतलेली आहे। गुढी उभारून झालेली आहे, तुम्हाला तर मी दाखवलं मी कशा प्रकारे गुढी उभा केलेली आहे। तर मी दरवर्षी अशाच प्रकारे गुढी उभा करते आणि आता मी गुढीच्या समोर एक पाट ठेवलाय, त्याच्या भोवती मी रांगोळी सुद्धा काढून घेणार आहे। रांगोळी काढल्यानंतर खूप छान वाटतं। दारासमोर सुद्धा मला अजून रांगोळी पुढे काढायची आहे, ती पण तुम्हाला दिसेलच। तर आता सध्या तर मी गुढीची पूजा करून घेणार आहे, कारण गुढीच्या पूजेचा टायमिंग निघून जातो, मग त्याला काही अर्थच राहत नाही, त्याच्यामुळे सकाळी सकाळी गुढीची पूजा करायची असते। तर आता मी गुढीची पूजा करून घेते आणि परीला सुद्धा काही गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तिला सांगत असते। तिला मी आवाज दिला आणि तिला म्हटलं येऊन माझ्या शेजारी बस, म्हणजे तुला पण कळेल की गुढीची पूजा काय असते, कशी करतात, कशासाठी करतात, हे सगळं मी तिला सांगता सांगता देवाची गुढीची पूजा सुद्धा मांडत होते। तर छान वाटतं असे आपले मराठी नवीन वर्ष असतं, मराठी सण असतात, सणवार असतात, हे सगळे साजरे करायला छान वाटतं। आपण सगळेजण एकत्र येतो आणि मस्त वाटतं। मला तर खूप भारी वाटतं। आपले मराठी सण जे आहेत ना ते सेलिब्रेट करायला आवडतात आणि आवर्जून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपल्या मुलांना सुद्धा आपण सांगत असतो की हे असं नाही, हे असं आहे, ह्या दिवशी हे हे करतात, हे हे बनवतात। तर परीचं सकाळपासूनच चालू होतं की मम्मी आज काय आपल्याला बनवायचं आहे, किंवा मग आज पुरणपोळी करणार आहे की पुरी करणार आहे, काय बनवणार आहे। तर म्हटलं तिला पुरी बनवणार आहे आज, तर तिला मी आता बोलवलेलं आहे। तिला म्हटलं तू अगरबत्ती पकड, तोपर्यंत मी हळदी कुंकू वाहून घेते काठीला आणि पूजा करून घेते। आज मी साडी वेअर केलेली आहे। आज मी जी साडी घातलेली आहे ती नवीनच साडी आहे, इरकल साडी आहे आणि गुढीला लावलेली सुद्धा नवीनच साडी आहे, कारण गुढीला नवीनच साडी लावतात, त्याच्यामुळे दोन्हीही साड्या माझ्या नवीनच आहेत। ही साडी मी आज पहिल्यांदा घातलेली आहे आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटते माझी ही आजची साडी? मला छान दिसते की नाही मला नक्की सांगा, कारण मला इरकल साड्या ना खूप आवडतात। ज्या कॉटनच्या साड्या असतात ना त्या आपल्या अंगाला एकदम चप्पकल बसतात, त्याच्यामुळे ना खरं खूप भारी दिसतात, म्हणून मग मी इरकल साड्या घेतल्यात, 2 घेतलेल्या आहेत।
म्हणजे भरपूर दिवस झाले घेतलेल्या, पण मी काही घातल्याच नव्हत्या. मी जास्त करून ब्लॉगमध्ये साडी वगैरे घालत नाही, जास्त ड्रेसच असतं, कारण कम्फर्टेबल वाटते ना ड्रेसमध्ये काम करताना. पण सणावाराला साडीच घातली पाहिजे, कारण आपण मराठी माणसं आहोत आणि आपली संस्कृती आपणच जपायला हवी. त्याच्यामुळे मग मी आज साडी वेअर केलेली आहे. गुढीची पूजासुद्धा करून झालेली आहे आता माझी, तुम्हाला दिसत असेल. आणि खूप 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 भारी वाटत होतं, मस्त वाटत होतं आणि छान वाटतं. तर आता नैवेद्यासाठी इथं मी कडुलिंबाच्या पानांना म्हणजे कडुलिंबाला जो मोहर येतो ना, तो मोहर आणि गूळ एकत्र केला आहे. आमच्या इकडे असंच करतात, त्याच्यामुळे मग मी हाच नैवेद्य केला होता. गुढीला पण मी तो नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना हा नैवेद्य दिलेला आहे, कारण आज हा नैवेद्य खावा लागतो थोडा का होईना. जे काही आपल्या मनामध्ये कडवटपणा आहे, जे काही राग द्वेष काहीही असेल ना, तर ते सगळं निघून जावं आणि छान असं पॉझिटिव्ह व्हाइब्स किंवा सकारात्मकता निर्माण व्हावी एकमेकांविषयी आणि एकमेकांचा नेहमी आदर करावा असं मला वाटतं. कोणीही कोणाचे पाय खाली खेचू नये, की हा माणूस असा तो माणूस तसा. मला तर ह्या गोष्टींचा खूप राग येतो, पण काय करणार, हाताची पाची बोटं सारखी नसतात. आपण कितीही दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा प्रयत्न केला ना, तरी पण ते आपल्याला कधीही चांगले म्हणत नाहीत. मी खूपदा ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, पण मी ह्या सगळ्या गोष्टी सोडून देते आणि मी माझ्या कामाकडे लक्ष देऊन पुढे चालत राहते. कारण ना त्याच त्याच गोष्टी मनात ठेवल्या, लक्षात ठेवल्या, की मग आपल्याच मनाला, आपल्याच डोक्याला त्रास होतो. तर आता तुम्हाला मी गुढी दाखवते, किती छान दिसते गुढी उभा केलेली. त्याच्यानंतर रांगोळी दाराबाहेर काढायची राहिली होती. मग मी म्हटलं असंही राहिलेली आहे, थोडं उशीर झाला होता मला, 9-10 वाजले होते सकाळची रांगोळी काढण्यासाठी. तर म्हटलं चला आता रांगोळी पण काढून घेऊया. आज गुढीची रांगोळी मी काढणार होते बाहेर आणि खूप छान वाटते गुढीची रांगोळी. मला खूप म्हणजे मी जो जो सण असतो ना, त्या त्या सणाला ती ती रांगोळी मी काढते आणि मला खूप साऱ्या प्रकारच्या रांगोळ्या येतात आणि तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सुद्धा खूप साऱ्या शेअरसुद्धा केलेल्या आहेत. तर आज मी ही अशी रांगोळी काढलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तर आता मस्तपैकी मी पुरणपोळीचा स्वयंपाक तर आज काय बनवणार नाही आहे. पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड तर ऑलरेडी आहेच घरामध्ये आणि बघूया दुसरं काय अजून बनवलं तर एवढं तर बनवणार आहे, पुरी बटाट्याची भाजी. कारण सगळ्यांना घरामध्ये आवडते पुरणपोळी, सारखं पुरणपोळी नको वाटतं. म्हणून मग आज आता मस्तपैकी पुरीचा स्वयंपाक करते. चला आता पटकन लागते पुरीच्या स्वयंपाकाला. आणि आज मी साडीवरच स्वयंपाक करणार आहे. बघूया पूर्ण स्वयंपाक साडीवरती जमतोय का, तुम्हाला पण दिसेल. बघू
आता छानपैकी स्वयंपाक पण माझा रेडी झालेला आहे. बटाट्याची चटणी केली आहे, पुरी केली आहे आणि श्रीखंड आहे. आज काहीतरी गोड असावं म्हणून मग खूप दिवस झाले श्रीखंड आणला नव्हता, म्हणून मग श्रीखंड पुरी केली आहे. तर आता भूक लई लागली. आता पहिलं जेवण घेतो आणि नंतर मग बोलूया आपण. देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवलं मी, गुढीला पण नैवेद्य दाखवलं आहे आणि त्याच्यानंतरच आता जेवायला बसणार आहे. परीला आमच्या लई भूक लागली, परीची घाई चालली आणायची बघा. मदत करू लागते मला खूप ती. कसं झालंय ग? चला तर मग आता संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आता गुढी उतरवायची आहे. त्यानंतर आपला ब्लॉग सुद्धा एंड करायचा आहे, कारण खूप मोठा ब्लॉग होतोय मग, आणि खूप मोठा ब्लॉग झाल्यानंतर मग तुम्ही बघायला बोर होता. त्याच्यामुळे मग आता हा ब्लॉग इथेच थांबवणार आहे. तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा गुढीपाडव्याचा ब्लॉग? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.